शृणु देवेन्द्रवेदा सार्वभौमखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायक वेद वेदान्त वेद्य पुराण पुरुषोत्तम सामवेद प्रिय सामवेद सेवाम् अवधारय उद्यन् लोकान् रोज यः होई इमान् लोकान् रोज यः सर्वाद्यप्रियरवशृणुत्वं कुरुमय प्रभो देवदेव उत्तमदेवता सार्वभौमखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायक वेद वेदान्त वेद्य पुराण पुरुषोत्तम सर्ववाद्यप्रिय सर्ववाद्य सेवाम् अवधारय। आपण ज्या परमेश्वराला अनेक सेवा समर्पित करतो आणि त्याच्यामध्ये गीत आहे, वाद्य आहे, स्तोत्र आहे, अशा अनेक प्रकारच्या सेवा त्या भगवंताला ज्या त्यांनी आम्हाला दिल्या त्या गोष्टी त्याला पुन्हा सादर करत असतो, समर्पित करत असतो। आज एक वेगळं वाद्य, वेगळी गोष्ट आपल्याला ऐकायला मिळेल। हे आमचे मित्र आहेत, हे असतात मेक्सिकोचे, बरं का, आणि मुद्दाम या रामयज्ञ करता आले। रामयज्ञ त्यांनी आतापर्यंत याच्यावर पाहिला, आम्ही जी लिंक पाठवत होतो, आणि मी मेक्सिको मध्ये पुष्कळ वेळा जात असे, तिथे काही अनुष्ठान करण्याकरता जात असे, आणि त्यावेळेस म्हणजे आमची 10 वर्ष ओळीने गाठभेट होत असेल। असे आमचे तिथले हे मित्र आहेत, रिकार्डो मोरेलिस त्यांचं नाव आहे, बरं का। आणि आम्ही जसे इथे पौरोहित्य करतो ना, आम्ही इथे जसे वैदिक आहोत, पौरोहित्य करतो, मेक्सिको मध्ये अनेक ट्राईब आहेत, आपण म्हणतो ना आदिवासी माणसं असतात, त्या अमेरिकेमध्ये काय म्हणतात रेड इंडियन होते, आता त्यांना इंडिजिनस पीपल म्हणतात। तसेच मेक्सिको मध्ये किंवा संपूर्ण याच्यामध्ये विश्वामध्ये, खास करून साऊथ अमेरिकेमध्ये अशी मंडळी पुष्कळ आहे। तर आम्ही जसं इथे पौरोहित्य करतो तसं ही लोक तिथे पौरोहित्य करतात, आणि आम्हाला इथे पुरोहित म्हणतात, तिथे त्याला शॉमन म्हणतात, बरं का। तसे त्यापैकी हे शॉमन म्हणून काम करणारे आहेत, आणि त्यांचे आमचे जसे विशिष्ट कपडे तसे त्यांचे तिथे असतात, आणि त्याप्रमाणे तिथे वेगवेगळ्या प्रकारची ही वाद्य आहेत। आता आपल्याकडे शास्त्रीय संगीत, तबल्याची साथ आहे किंवा सप्तसूर आहे वगैरे, आपण इकडल्या पद्धतीने पाहत असतो, पण ही मंडळी जी आहे, म्हणजे हे रिकार्डो जे आहे, हे निसर्ग पूजक आहेत, हे अग्नी पूजक आहे, नदीची पूजा करणारे आहे, झाडा वेलींची पूजा करणारे आहे, प्राणी पक्ष्यांची पूजा करणारे, हे क्रॉसची पूजा करणारे नाहीये। मला हे मुद्दाम याकरता सांगतो की काही गोष्टी टिकवून ठेवल्या, अनेक वर्ष, अनेक पिढ्या टिकवून ठेवल्या, त्यापैकी ही मंडळी आहे। आमची त्यांची गाठ पडली, आणि त्यांच्याकडे आता आपण त्याला फ्लूट म्हणू किंवा बासरी म्हणू, त्यांच्याकडले हे वाद्य आहे, आणि ते त्यांच्या तिथे वाजवत असतात। म्हणून म्हटलं की आमच्या इथल्या या कार्यक्रमात तुम्ही तुमची वाद्य सेवा द्या, बरं का, असं त्यांना सांगितलं। आणि ते त्यांची सगळी ही हेच फ्लूटचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते घेऊन आलेले। आता त्यांच्या पद्धतीने तिथे जे काही म्युझिक म्हणून सादर केलं जातं, आपल्याकडे थोडा वेळ ते वाजवतील आणि त्यानंतर आपली आजचा जे आरतीचा जो भाग आहे तो पूर्ण होईल।
welcome you on this space and please offer your seva to Lord Rama.